आकाशवाणी मुंबई. मी शैलेश मोहिते आणि मी राजश्री आगाशे. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. ओबीसी आरक्षण प्रश्नी पुढच्या महिन्यात बांठिया समितीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार. बीडीडी चाळीतली घरं बांधकामांच्या किमतीत पोलिसांना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. राज्यात काल 307 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद. ही शक्यता. मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात ओबीसींना प्रतिनिधित्व मिळावं यासाठी सरकारचा प्रयत्न सुरूच राहणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. ओबीसी आरक्षणासंदर्भात इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या बांठिया समितीचा अहवाल पुढच्या महिन्यात आल्यावर सरकार सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मध्य प्रदेशप्रमाणे सरकार न्यायव्यवस्थेसमोर आपली बाजू प्रभावीपणे मांडेल, त्यासाठी तज्ज्ञ वकिलांचं पथक नियुक्त करण्यात आल्याचं ते म्हणाले. प्रभाग रचनेबाबत नाना पटोले यांच्या आरोपांबाबत मत व्यक्त करायला त्यांनी नकार दिला. बीडीडी चाळींमध्ये 2011च्या आधीपासून पोलीस सेवा निवासस्थानात राहत असलेल्या पोलिसांच्या कुटुंबांना बांधकामदारांना ही घरं देता यावीत, यासाठी गृहनिर्माण विभागानं आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. ते काल वर्षा निवासस्थानी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत आयोजित बैठकीत बोलत होते. बीडीडी चाळीत अनेक वर्षांपासून लोक राहत आहेत. या चाळींचा पुनर्विकास ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. मात्र पुनर्विकास करताना स्थानिकांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जावा. या भागात उपलब्ध असलेल्या इतर घरांच्या बाजारभावाच्या किमतीपेक्षा कमी दरानं त्यांना घरं मिळावीत, यासाठी गृहनिर्माण विभागानं विचार करावा, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. बीडीडी चाळीत सुमारे 2900 घरं ही पोलीस सेवा निवासस्थानं आहेत. यापैकी 700 पोलीस निवासस्थानं ही बीडीडी प्रकल्पात असतील, तर उर्वरित 2200 घरं ही माहीम, वरळी ते दादर या परिसरात पोलीस सेवा वसाहतींसाठी दिली जातील, अशी माहिती या बैठकीला उपस्थित असलेले गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिली. नायगाव, एनएम जोशी मार्ग आणि वरळी इथल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यात नवी सावरट गावाजवळ एका ट्रॉलरनं मोटारसायकलला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एका युवतीचा जागीच मृत्यू झाला, तर तिच्याबरोबरचा मोटारसायकलवरचा तरुण गंभीर जखमी झाला. जखमीवर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सांगली जिल्ह्यातली ताकारी सिंचन योजनेची गेल्या 30 वर्षांपासून रखडलेली बहुतांश कामं आता पूर्ण झाली असून ही योजना पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. चतुर्थ प्रकल्प अहवालानुसार ताकारी सिंचन योजना 1302 कोटी निधीची असून प्रत्यक्ष कामासाठी 1178 कोटींचा निधी खर्च होणार आहे. यापैकी या योजनेवर आतापर्यंत 913 कोटी रुपये खर्च झाले आहेत. उर्वरित कामांसाठी केवळ 265 कोटीच्या निधीची गरज असून अन्य खर्चासाठी 124 कोटींची गरज आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 16,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आलं आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वर्धा जिल्ह्यात बँकांनी पोर्टलवर नाव अपलोड केलेल्या 53,212 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला आहे. कर्जमाफीची ही रक्कम 470 कोटी रुपये असून ही रक्कम राज्य शासनानं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे. आता केवळ 1,122 खात्यांचं आधार प्रमाणीकरण शिल्लक असून या संदर्भातली कार्यवाही सुरू आहे. तसंच ती लवकर पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. आर्थिक कोंडीत सापडलेल्या बेस्ट व्यवस्थापनानं बेस्टच्या जागा वाणिज्यिक वापरासाठी भाडे तत्वावर देण्याकरता निविदा मागवल्या आहेत. कुलाबा ते मुलुंड दहिसर दरम्यान तसंच कांदिवली पश्चिम इथल्या कर्मचारी वसाहतीतील इमारत, भोईवाडा, ताडदेव, परळ, मुलुंड पश्चिम, मागाठाणे आदी ठिकाणच्या बेस्ट वसाहतीतल्या एकूण 20 इमारतींमधल्या काही जागा भाड्यानं दिल्या जाणार आहेत. वाराणसी इथल्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. हिंदू पक्षानं सर्वोच्च न्यायालयात वेळ मागितला, त्यावर न्यायालयानं उद्या दुपारी 3 वाजता सुनावणी निश्चित केली. यावेळी सर्व पक्षांना अहवाल सादर करायला सांगण्यात आलं आहे. याबरोबरच वाराणसी न्यायालयातल्या सुनावणीलाही सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. तत्पूर्वी ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा अहवाल वाराणसी न्यायालयात सादर करण्यात आला. या अहवालात सापडलेल्या पुराव्यांबाबत कोणताही खुलासा करायला न्यायालयाच्या आयुक्तांनी नकार दिलाय. औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद इथल्या औरंगजेबाच्या कबरीचं मुख्यद्वार पर्यटकांसाठी 5 दिवसांसाठी बंद करण्यात आलं आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या औरंगाबाद विभागाने या संदर्भात एक पत्रक जारी केलं आहे. या कबरीसंबंधी सध्या विवाद सुरू असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 22 मे पर्यंत कबर बंद ठेवण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वारावर 2 सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आलं असून आगामी काळात परिस्थिती पाहता आणखी 5 दिवस कबर बंद ठेवली जाऊ शकते असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राज्यात काल कोविड संसर्ग झालेले 307 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या 78,81,542 इतकी झाली. काल या संसर्गानं एका रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यभरात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,47,855 झाली असून मृत्यूदर 1.87% इतका आहे. काल 252 रुग्ण कोविडमुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 77,32,081 रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहेत. कोविड मुक्तीचा दर 98.11% इतका आहे. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 191,78,00,000च्या वर गेली आहे. त्यात 87 कोटीपेक्षा जास्त नागरिकांना 2 तर 3,04,00,000पेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना 10,35,00,000पेक्षा जास्त तर 12 ते 14 या वयोगटातल्या लाभार्थ्यांना 4,56,00,000पेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. आज सकाळपासून सुमारे 10 लाख नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आज सकाळपासून सुमारे 38,000 नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 16,62,00,000च्या वर गेली आहे. त्यात 7,31,00,000पेक्षा जास्त नागरिकांना 2 मात्रा तर 25,75,000पेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. उजनी धरणातून सोलापूरच्या हक्काचं पाणी मिळावं यासाठी उजनी बचाव संघर्ष समिती आणि युवा भीमसेना यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तृतीयपंथीयांचं घागर आणि आसूड आंदोलन केलं. सध्या शहराची परिस्थिती ग्रामीण भागापेक्षा वाईट झाली आहे. शहर भागात 8 दिवसातून एकदा पाणी येतं. याकडे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लक्ष द्यायची गरज आहे असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच आणि राष्ट्रीय डिजिटल शैक्षणिक संरचना या अंतर्गत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. सर्वांसाठी सुलभ, परवडणारं आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावं यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचं आवाहन यावेळी प्रधान यांनी केलं. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उच्च दर्जाचा अभ्यासक्रम विकसित करण्यावर त्यांनी भर दिला. वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो असंही त्यांनी सुचवलं. राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच आणि राष्ट्रीय डिजिटल शैक्षणिक संरचना आवश्यक संस्थात्मक प्रशासन उपलब्ध करतील आणि व्यवस्था अधिक जबाबदार करतील असंही प्रधान यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या 29 तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा 89वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांना आपल्या सूचना आणि विचार 26 मे पर्यंत MyGov ओपन फोरमवर किंवा नमो ॲपवर नोंदवता येतील. तसंच 1800117800 या क्रमांकावर आपला मेसेज रेकॉर्ड करूनही नागरिकांना विचार मांडता येतील. समाज माध्यमांवर आकाशवाणीच्या बातम्यांनी आणखी एक टप्पा पार केला आहे. @AirNewsAlerts या ट्विटर हँडलनं समाज माध्यमांच्या मंचावर 30 लाख फॉलोअर्स मिळवले आहेत. भारताच्या अधिकृत प्रसारकावर असलेल्या लोकांचा प्रचंड विश्वास सायबर विश्वामध्ये मिळत असलेल्या या लोकप्रियतेमधून दिसून येतो. महावितरणच्या नावानं बनावट मेसेज येत असून त्या मेसेजला प्रतिसाद किंवा उत्तर देऊ नये असं आवाहन महावितरणनं केलं आहे. आपल्या वीज बिलाच्या पेमेंटमध्ये अडचण असल्यामुळे आज रात्री 9:30 वाजता आपला वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा अशा आशयाचा बनावट मेसेज वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठवला जात आहे. हे निदर्शनास आल्यावर महावितरणनं एक पत्रक जारी करून नागरिकांना आवाहन केलं आहे. राज्यातल्या बऱ्याचशा भागात आज मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथं आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. वातावरणातला उष्मा कमी झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस झाला. कळमनुरी तालुक्यातल्या आखाडा बाळापूर परिसरात पहाटे 7:30 वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
डोंगरकडा, वारंगा फाटा, रामेश्वर तांडा, दांडेगाव परिसरातही पावसानं हजेरी लावली. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातल्या काही भागात दुपारी मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. तळ कोकणात 5 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. यंदा मराठवाड्यात सामान्यपेक्षा जास्त पाऊस होईल तर राज्यभरात समाधानकारक पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाचे संचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे. राज्य सरकारनं आयोजित केलेल्या खरीप हंगाम पूर्व बैठकीत ते बोलत होते. केरळमध्ये 27 मे रोजी नैऋत्य मोसमी पाऊस दाखल होऊ शकतो असंही ते म्हणाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स दौऱ्यावर असून काल त्यांचं राजधानी किंग्स्टन इथं आगमन झालं. गव्हर्नर जनरल डेम सुसान दोगान यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी राष्ट्रपतींना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. राष्ट्रपती कोविंद प्रधानमंत्री राल्फ गोन्साल्विस आणि इतर मान्यवरांची भेट घेणार असून ते संसदेलाही संबोधित करणार आहे. या दौऱ्यात राष्ट्रपती अनेक करारांवर स्वाक्षरी करण्याची अपेक्षा आहे. सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स आणि भारत यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध आहेत आणि संयुक्त राष्ट्र आणि राष्ट्रकुल यासह विविध आंतरराष्ट्रीय मंचावर सक्रियपणे दोन्ही देश संवाद साधत असतात. सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्याही भारत सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सशी जोडलेला आहे. भारतीय वंशाचे लोक 19व्या शतकात या देशात आले होते. त्या व्यक्तींचे वंशज आणि स्थानिक समुदायाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. सेंट व्हिन्सेंटमध्ये 1 जून हा भारतीय आगमन दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे तर 7 ऑक्टोबर हा भारतीय वारसा दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. भारतामध्ये जगाला साधनसामुग्री पुरवणारा उपखंड बनण्याची क्षमता असून चित्रपटांच्या निर्मिती पश्चात कामासाठीचं आवडतं ठिकाण असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलंय. ते आज फ्रान्समध्ये सुरू असलेल्या कान्स महोत्सवातल्या भारतीय मंचावर बोलत होते. भारतीय प्रसारमाध्यमं आणि मनोरंजन उद्योगाकडून वर्षाला $53 अब्ज महसूल जमा होण्याची शक्यता असून या उद्योगाला चालना देणं हे सरकारच्या धोरणांचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. भारतीय चित्रपट केवळ भारतीयच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. तसंच भारतीय माध्यमं आणि मनोरंजन क्षेत्र अर्थव्यवस्थेत मोलाची भर घालतात असं ते म्हणाले. देशात चित्रपटांची सहनिर्मिती आणि चित्रीकरण वाढावं यासाठी गेल्या 8 वर्षात सरकारनं अनेक प्रयत्न केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. कापूस आणि धाग्याच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी आज केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांना फोन करून कारवाई करण्याची मागणी केली आणि त्या संदर्भातलं निवेदन देखील दिलं. किंमत वाढीमुळे वस्त्रोद्योगाला ज्या भीषण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे त्याची माहिती या निवेदनात नमूद करण्यात आली आहे. खासदारांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळानंही काल नवी दिल्लीत गोयल यांची भेट घेतली आणि महागाईवर नियंत्रण ठेवण्याच्या मागणीवर जोर दिला आणि या विषयावर मुख्यमंत्र्यांचं निवेदन सुपूर्द केलं. अमरनाथ यात्रा सुरळीतपणे पार पडावी यासाठी अनंतनाग जिल्हा प्रशासन तयारी करत आहे. यंदाची यात्रा 30 जूनला सुरू होऊन 11 ऑगस्ट रोजी संपणार आहे. यात्रेकरूंसाठी आरोग्य सुविधा वाढवल्या जात आहेत. जागतिक अन्न सुरक्षेसंदर्भात भारतानं चिंता व्यक्त केली असून त्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या जागतिक अन्न सुरक्षा परिषदेच्या उच्चस्तरीय बैठकीला परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी संबोधित केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ओबीसी आरक्षण प्रश्नी पुढच्या महिन्यात बाठिया समितीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार. बीडीडी चाळीतली घरं बांधकामाच्या किमतीत पोलिसांना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. राज्यात काल 307 नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद. आणि मराठवाडा तसंच पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस. 5 जूनपर्यंत मान्सून तळ कोकणात दाखल होण्याची शक्यता. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.